विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 3 हा पाहणार आहोत. यामध्ये रूल्स मेथड, याला आपण रोस्ट सेट ऑफ बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणतो. आता रूल्स मेथड्स मध्ये काय आहे, ज्या पद्धतीने लिसनिंग मध्ये सेट लिहिला आहे त्याच पद्धतीने लिहायचं आहे, पण याच्यामध्ये फक्त रूल्स येणार आहेत, म्हणजे नियम येणार आहे. इन दिस मेथड एलिमेंट ऑफ द सेट आर डिस्क्राइब्ड बाय सॅटिस्फाइंग द प्रॉपर्टी और रूल. काय सांगितलेलं आहे बघा, या मेथड्समध्ये प्रॉपर्टी आणि रूल्स येणार आहेत. प्रॉपर्टी आणि रूल्स नुसार आपल्याला सेट तयार करायचा आहे. आता एखादा समजा सेट आपण नॅचरलचा म्हणला तर 0 येणार आहे का? नाही येणार आहे. म्हणजे रूल्स बाय रूल्स. होल नंबर्स म्हणल्यानंतर मायनसच्या साइन्स घेणार नाही, नंबर्स घेत नाही. म्हणजे समजा मी नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स विचारलं, द सेट ऑफ द नॅचरल नंबर 0 पासून स्टार्ट करणार का? नाही करणार. 1 2 3 अँड सो ऑन हा सेट आपण लिहू शकतो, म्हणजे रूल्स आहे. इन दिस मेथड एलिमेंट ऑफ द सेट are described by specifying the property or rule that uniquely determines. म्हणजे ते डिटरमाइन झाले पाहिजे. प्रॉपर्टी आणि रूल्स हे डिटरमाइन होत असतील तरच आपण त्याला रूल्स मेथड्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आहे इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेट्स कोणते आहेत? सर्वांना माहीत आहे. A-E-I-O-U. आता A-E-I-O-U हे इंग्लिश अल्फाबेट आहेत, पण असं लिहितो का आपण A-B-C-D सा? नाही लिहू शकत, कारण आपण व्हावेल्स म्हणल्यानंतर A-E-I-O-U हेच लिहित असतो. यालाच कोणती मेथड्स म्हणायचं? रूल्समध्ये लिहायचं. Y इज अ सेट. बघा, हा Y जो आहे तो सेट आहे. तो कशाचा सेट आहे? तर इंग्लिश अल्फाबेटचा सेट आहे. कशाचा आहे सांगा? इंग्लिश अल्फाबेटचा सेट आहे. X अँड X. आता हे महत्वाचं आहे. हे X काय डिनोट करतो? X इज अ एलिमेंट, X इज अ ऑब्जेक्ट, X इज अ मेंबर. समजलं का? बघा, X काय डिनोट करतो? X हा त्या सेटमधील एलिमेंट दर्शवत असतो. एलिमेंट्स म्हणजे मेंबर दर्शवत असतो, ओके, किंवा ऑब्जेक्ट दर्शवत असतो. म्हणजे X काय सांगत आहे? X इज अ व्हावेल इन इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे X हा काय आहे? इंग्लिश अल्फाबेट आहे. आता मला सांगा, Y इज अ सेट कर्ली ब्रॅकेट्समध्ये X such that X is a vowel in English alphabet. आपण कशाचा सेट तयार केलेला बघा. गुणधर्म पद्धतीने रूल्स मेथड्समध्ये लिहित असताना तुम्हाला या नियमाचा वापर करावा लागेल. काही तुम्हाला नोटिफिकेशन लक्ष ठेवायचं आहे. इन दी अबोव नोटेशन. आता कर्ली ब्रॅकेट जो आहे, हा जो कर्ली ब्रॅकेट आहे याला आपण काय म्हणतो? सेट ऑफ. वाचन करताना, रीड करत असताना त्याला सेट ऑफ म्हणायचं आहे. बघा, कर्ली ब्रॅकेट्सला काय म्हणायचं आहे मग सांगा? सेट ऑफ. आणि व्हर्टिकल लाईन जी आहे, या व्हर्टिकल लाईनला आपण काय म्हणतो? सच दॅट म्हणायचं. काय म्हणूया? सच दॅट. फॉर एक्झाम्पल, या सेटला रीड करूया. सेट Y इज रीड ॲज. या वायला आपण Y सेटला आपण रीड करूया. मग Y इज अ सेट ऑफ. आता सांगितलंय
या कर्ली ब्रॅकेटला काय समजा सेट ऑफ y इज अ सेट ऑफ all x such that x is a vowel in English alphabet. बघा परत एकदा सांगतो समजा y is a set of all x such that पुढे इथं सगळं वाक्य लिहायचं x is a vowel in English alphabet. फॉर एक्झाम्पल दुसरं एक एक्झाम्पल पाहूया इथं. हा सेट कशाचा आहे कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सेट तयार झालेला आहे. सेटला नाव सांगा ए. ए इज अ बघा कर्ली ब्रॅकेटला सेट ऑफ ऑल एक्स वर्टिकल लाईन सच दॅट. वर्टिकल लाईनला काय म्हणूया सच दॅट एक्स का आहे एक्स इज अ नॅचरल नंबर. म्हणलं सच दॅट कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर. कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर. ओके तर बघा ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर. कळतं का बघा या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने बघा ए इज अ सेट ऑफ all x such that x belong to n. बघा x या लाईनला आपण करतो बिलॉंग्स टू म्हणतो. x बिलॉंग्स टू n. या पद्धतीने सुद्धा आपण रीड करू शकतो. बघा दोन मेथड सांगितलेलं आहे. एक एक्झाम्पल नंबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो आपण रूल्स मेथड पाहिलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण लिसनिंग मेथड आणि रूल्स मेथड याच्यामधला डिफरन्स पाहणार आहोत.